प्रेक्षक व नमस्कार. डिजिटल वार्ताहरमध्ये आपलं स्वागत आहे. मी सध्या उभा आहे जुन्नरमधील यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे. जुन्नरमध्ये शासकीय आश्रमशाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या एका विद्यार्थिनीवर दिवसाढवळ्या चाकूने हल्ला झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेली विद्यार्थिनी गौरी संजय सावळे राहणार आंबे हिची प्रकृती चिंताजनक असून तिच्यावर जुन्नर येथील यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल येथे उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनुसार गौरी सावळे ही विद्यार्थिनी वसतिगृहाहून कॉलेजकडे निघाली असताना हा हल्ला झाला. हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेल्या गौरीला तात्काळ स्थानिक रेस्क्यू टीमच्या मदतीने जुन्नर येथील यशवंतराव चव्हाण मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले असून डॉक्टरांनी तिला तातडीने उपचार सुरू केले. गौरी सावळे हिची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती समोर येत आहे. घटनेची माहिती मिळताच जुन्नर पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून परिसराची पाहणी करून पुढील तपास सुरू केला आहे. हल्ला केलेला महेश ढामसे राहणार आंबे हा आरोपी फरार असून सध्या पोलीस पथके त्याच्या शोधासाठी रवाना झालेली आहेत. दरम्यान ही घटना घडल्यानंतर विद्यार्थिनींच्या सुरक्षेचा पुन्हा एकदा हा मुद्दा चर्चेला आला आहे. लोकवस्तीपासून दूर असलेल्या हॉस्टेल परिसरात योग्य सुरक्षा व्यवस्था नसल्याबाबत स्थानिक नागरिक व पालकांकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे. विद्यार्थिनींच्या सुरक्षेसाठी प्रशासनाने तातडीने ठोस उपाययोजना कराव्यात अशी मागणी होत आहे.